हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आता आपल्याला बघायचं आहे विभाग 4 उपयोजित लेखन मराठी. जेही विद्यार्थी इम्प्रूव्हमेंट एक्झाम आणि री एक्झाम देत आहेत 2026चा 12th HSC बोर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे खूपच महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला 14 मार्क्ससाठी उपयोजित लेखन असतं. तर उपयोजित लेखन तुम्हाला 14 मार्क्स जर हवे असतील तर हे व्हिडिओ नक्की पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला पूर्णपणे मी ह्या व्हिडिओमध्ये समजूनही देणार आहे. तर बघा, आपल्याला उपयोजित लेखन हे 14 मार्क्ससाठी असतं. तर ह्याच्यामध्ये काय काय असतं नक्की हे आपण पहिला पाहूया. तर ह्याच्यामध्ये मुलाखत लेखन असते, माहिती पत्रक असते आणि अहवाल आणि वृत्तलेख म्हणजेच फीचर रायटिंग त्याला म्हणतात आपण. तर हे 4 खूप महत्त्वाचे आपल्याला 4 उपयोजित लेखन आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला 14 मार्क्स भेटू शकतात. तर हे 14 मार्क्स आता आपल्याला पाहिजे असतील तर आपण काय काय ह्याच्यामध्ये करावे. तर फक्त मुलाखत लेखन तर बघून तर चालणार नाही, आपल्याला ह्याचे महत्त्वाचे प्रश्नही असणार. तर मुलाखत लेखनचे महत्त्वाचे प्रश्न, माहिती पत्रकचे महत्त्वाचे प्रश्न, अहवाल लेखन म्हणजे काय, वृत्त लेखन म्हणजे काय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहेत मुलाखत लेखन. तर मुलाखत हे जे प्रश्न आहे ह्याच्यामध्ये पहिला मी महत्त्वाचे तुम्हाला प्रश्न सांगतो कोणकोणते असणार. तर मुलाखतीची पूर्वतयारी याच्यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न पडतो. तर पहिला मी तुम्हाला इथे पॅटर्न एक दाखवते कसं असणार आपलं उपयोजित लेखन. तर हे बघा, पेपरमध्ये दाखवते मी तुम्हाला इथे. तर हे बघा, इथे विभाग 4 उपयोजित मराठी जे आहे, इथे प्रश्न 4 हे 4 पॉईंट तुम्हाला दिले जातात. हे बघा, एक प्रश्न मुलाखतीवर अवलंबित आहे, एक प्रश्न माहिती पत्रकवर आहे, एक प्रश्न अहवालवर आहे आणि एक प्रश्न वृत्तलेखवर आहे. आणि याच्यानंतरच खाली पण तुम्हाला 10 मार्क्ससाठी असंच दिलेलं आहे, मुलाखतीचे स्वरूप, माहिती पत्रकाची रचना आणि इथे बघा अहवाल लेखन आणि वृत्तलेखन. म्हणजे हे 4 तुम्हाला कंपल्सरी करावेच लागणार आहेत, ज्याच्यामुळे तुमचे 14 मार्क्स फिक्स होणार आहेत. तर आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया मुलाखत म्हणजे काय असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे उत्तरही तुम्हाला मी देईन इथे. एक मिनिट, मी इथे अजून एक पॉईंट ॲड करत आहे, ते आहे समारोप. ठीक आहे, हे मी इथे ॲड केलेलं नव्हते. तर समारोप ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. तर आता चला, सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापाशी पुस्तक तर नक्कीच असणार. तर पुस्तकमधूनच आपण जरा पाहूया इथे, कारण सगळ्यांपाशी पुस्तक आहे तर ते इझिली पाठ करू शकतात पुस्तकमधून. तर उपयोजित मराठीमध्ये बघा इथे काय काय आहे. मुलाखत, ठीक आहे, त्याच्यानंतर माहिती पत्रक बघा इथे दिसते तुम्हाला, पेज नंबर 85 आहे तुमच्या पुस्तकमध्ये. इथे बघा अहवाल, वृत्तलेख आणि खाली इथे बघितलं आपण तर समारोप. ठीक आहे, तर कशाला काय म्हणतात आपण आता पुढे पाहूया. बघा, सगळ्यात अगोदर मुलाखत आहे. मुलाखत म्हणजे काय, मुलाखत हे पण तुम्हाला पाठ करावं लागणार. मुलाखत या अरबी शब्दावरून मुलाखत हा सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झालाय. तर आता नेमकी सगळ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो की आपण किती लिहायचं. तर हे बघा, हे 4 मार्क्ससाठी आहे. 2 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला, 4 मार्क्ससाठी आहे. एक प्रश्नाचे तुम्हाला 6 ते 7 ओळी तर लिहावे लागणार ह्या प्रश्नांसाठी. आणि इथे जर आपण खाली पाहिलं ना, तर हे तुम्हाला बघा 2च कृती सोडवायचे. एक प्रश्न 5 मार्क्ससाठी असणार आहे इथं. तर एक प्रश्न 5 मार्क्ससाठी म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1 पान लिहायला पाहिजे. ठीक आहे, तर आता तुम्ही काय काय करायचं ह्याच्यामधून मी सांगते तुम्हाला. हे पॉईंट करा. त्याच्यानंतर स्वरूप, आता हे बघा मुलाखतचे स्वरूप. तर स्वरूपमध्ये कोणकोणते पॉईंट तुम्हाला पाठ करायचे तिथं हायलाईट केलेलं आहे. तर हे बघा, स्वरूपमध्ये हे पॉईंट सगळे तुम्हाला करायचे आहेत. मुलाखतमध्ये हे सगळे पॉईंट स्वरूपमध्ये करायचे आहेत, कारण हे 5 मार्क्ससाठी असतं. आणि हे बघा, हे हेतू. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मुलाखत म्हणजे ह्याच्यामध्ये येतो ते मुलाखतीची पूर्वतयारी. तर मुलाखतीची जी पूर्वतयारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाठ करायचं आहे बघा. तर इथे हे एवढंही तुम्ही पाठ केलं तरी चालेल, इथून इथेपर्यंत. ठीक आहे, एवढं पाठ करा. बाकीचं जे आहे ते तुम्ही तुमच्या मनाने थोडंफार त्याच्यामध्ये घालून तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर हे पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, मुलाखत कशी घ्यावी. तर मुलाखत कशी घ्यावी, हे मुलाखतीची सुरुवात हे पण तुम्हाला करायला पाहिजे. तर हे एवढं महत्त्वाचं नाही आहे. मुलाखत फक्त कशी घ्यायची ते तेवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये, मुलाखतीची सुरुवात कसं करायची ह्याच्यामधून 4 मुद्दे करा. त्याच्यानंतर मुलाखतीचा मध्य फक्त एकदा वाचून घ्या, तुम्हाला नक्कीच कळेल, काय जास्त याच्यामध्ये अवघड नाही आहे. मुलाखतीचा समारोप, हे समारोपवर पण प्रश्न खूप वेळा पडलेला आहे. तर हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे, हे मोस्ट IMP आहे हे पॉईंट. तर हे नक्की करा तुम्ही. ठीक आहे, पेज नंबर 89 आहे. आता हे बघा, हे मुलाखत, हे वरचं काय तुम्हाला करायची गरज नाही, पण हे नक्कीच करा. मुलाखत घेताना हे नक्की करावे. काय करावे, तर हे मुद्दे पाठ करा
आणि त्याच्यानंतर हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, मोस्ट IMP आहे, मुलाखत घेताना घ्यावी काळजी. तर हे प्रश्न एवढा महत्त्वाचा आहे म्हणजे हे जास्त म्हणजे येतच हे प्रश्न. तर हे प्रश्न हे सगळे मुद्दे तुम्ही पाठ करून ठेवा, ठीक आहे. तर हे मुलाखतचं आपल्या एवढंच तुम्हाला करायचं आहे. हे बघा, तुम्हाला पेपरमध्ये असं प्रश्न असतं, मुलाखतीची पूर्वतयारी आणि मुलाखतीचे समारोप, हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर बघा हे वाला, मुलाखत म्हणजे पूर्व नियोजित संवाद, हे स्पष्ट करा. आणि हे पण महत्त्वाचं आहे बघा, प्रश्नांची निर्मिती, ठीक आहे. मी आता तुम्हाला पाठीमागं सांगितलेलंच आहे की कोणकोणते प्रश्न करायचे आहेत ते करा, ओके. आता हे बघा, इथे तुम्हाला पेज नंबर 92 वर नमुना पण दिलेला आहे मुलाखतचा, पण हे तुम्हाला काही वाचत बसायची गरज नाही, फक्त हे नमुना दिलेला आहे. तुम्हाला प्रश्न नमुन्यावर काही पडत नाही, फक्त तुम्हाला त्याच्या तयारीवर सगळं असतं, पण हे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुलाखत म्हणजे काय समजलंच असणार, जसं आपण इंटरव्ह्यू घेतो तसं. आता नेक्स्ट येतं माहितीपत्रक. माहितीपत्रक म्हणजे मी तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. एक पहिला तुम्हाला इथे नमुना दाखवते. हे बघा, हुरडा पार्टी असं एक आपण नमुना तयार करतो, म्हणजे जसं आपण एक पॅम्पलेट ॲडव्हर्टाइजमेंट तयार करतो ना तसं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. मी इथे हायलाईट केलेलं आहे कोणकोणते पॉईंट तुम्हाला करायचे, ते तेवढंच तुम्हाला त्याच्यामधून करायचं आहे. माहितीपत्रकाचे स्वरूप हे करायचं आहे कंपल्सरी तुम्हाला. त्याच्यानंतर माहितीपत्रकाची गरज, हेही कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हायलाईट करून ठेवलेला आहे इथं. आता त्याच्यानंतर बघा, हे तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 मुद्दे करायचे आहेत. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, म्हणजे ह्याच्यामध्ये मी अंडरलाईन केलेलं आहे, ते मुद्दे तुम्ही करायचे, ठीक आहे. तर चला हे बघा, उपयुक्तता ह्याच्यामधून ही एक 3-4 मुद्दे करा. वेगळेपण ह्याच्यामधून एक 2-3 पॉईंट्स करा. आकर्षक मांडणी ह्याच्यामधून एक 2-3 पॉईंट्स करा. आणि भाषाशैली ह्याच्यामधून एक 2-3 पॉईंट करा, ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे एक प्रश्न महत्त्वाचा आहे, ह्याच्यामध्ये माहितीपत्रकच्या वेळी कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत या माहितीपत्रकात, ठीक आहे. तर ह्याच्यामधून 5 मार्कला प्रश्न येऊ शकतो. तर 10 मुद्दे ह्याच्यातले कोणतेही तुम्ही करून ठेवू शकता. 10 मुद्दे वाचून घ्या, मराठीमध्ये तुम्हाला काही जास्त अवघड जाणार नाही. 16 मुद्दे इथे आहेत, 10 कोणतेही तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता नेक्स्ट आता अहवाल लेखन. तर अहवाल लेखन म्हणजे काय असतं, तर ह्याच्यामध्ये बघा, शाळा महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात. तसेच शासकीय, सामाजिक, आर्थिक संस्थेचेही कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यकाळात विविध प्रकार उपयुक्त ठरतात. अहवालामुळे जे आहे वाचकाला समारंभाचा काय होतो, तर कार्यक्रमाचा तपशील काय होतो, माहिती त्याला माहीत होते. म्हणूनच अहवाल म्हणजे काय, अहवालाची आवश्यकता का असते, अहवालाचा आराखडा कसा असतो, अहवाला लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी संबंधीची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर याच्यामध्ये बघा, स्वरूप करायचं आहे तुम्हाला. सगळ्यात अगोदर तर स्वरूप करायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर अहवालाची आवश्यकता, ह्याच्यावर तर 1 मिनिट मी बघते, नाही, अहवालाची आवश्यकता काय महत्त्वाचा पॉईंट नाही आहे. अहवालाचा आराखडा हे महत्त्वाचं पॉईंट आहे. ह्याच्यामधून तुम्ही थोडंफार करा, फक्त वाचून घ्या. 2 मार्क्ससाठी येऊ शकतात तेवढे, हे जे 5 मार्क्ससाठी तर हे नाही आहे. आता ह्याच्यानंतर बघा, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, अहवालाची प्रमुख 4 अंगे. तर हे 4 अंगेमध्ये तुम्हाला हे सगळे हे 4 पॉईंट करायचे आहेत, प्रास्ताविक, मध्य, समारोप आणि अहवालाची भाषा. तर हे सगळं करायचं नाही आहे तुम्हाला, ह्याच्यामधून फक्त थोडंफार एक 10 ते 12 ओळी तुम्ही करून ठेवा. सगळ्यामधून 2-2 पॉईंट करा. त्याच्यानंतर अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये, हे पण खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. हे आलेलं पण आहे बघा, तुमच्या 2026च्याच पेपरमध्ये आलेलं आहे. तर हे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये, तर ह्याच्यामधून वैशिष्ट्ये हे फक्त ह्याच्यामधून 2-2 पॉईंट करायचं. प्रत्येक हेडिंगमधून 2-2 पॉईंट करून ठेवायचं. त्याच्यावरून आपण मनाने पण थोडंफार लिहू शकतो. तर हे बघा, हे आणि हे पॉईंट करा. त्याच्यानंतर बघा, हेही आहे इथं शब्द मर्यादा, आणि हे 5वा एक पॉईंट इथे दिलेला आहे. तर हे खूपच मोठं आहे, पण एवढं काही तुम्हाला करायची गरज नाही. इथून इथेपर्यंत हे करा आणि ह्याच्यामधून एक 3 ते 4 पॉईंट्स करा.
ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावे बाबी. हे महत्त्वाचं प्रश्न आहे. ह्याच्यामधूनही तुम्हाला इथे मुद्दे दिलेले आहेत 10. तर हे वरचं थोडंफार पाठ करा आणि त्याच्यानंतर हे 10 मधून तुम्ही 6 कोणतेही मुद्दे लिहू शकता. हे बघा, हे इथं सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, हे करा ह्याच्यामधून. आता एक लास्ट आपल्याला हे नमुना पण तुम्हाला इथे मी दाखवते, अहवाल लेखनाचा नमुना. तर हे बघा, इथे नमुना दिलेला आहे. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सन 2019-20 असे आहे इथे. ठीक आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हे काय करत बसायचं नाही, फक्त ते प्रश्न करायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट आपला प्रश्न आहे वृत्तलेख. तर वृत्तलेख म्हणजेच ह्याच्यामध्ये रिपोर्ट रायटिंग आपण करतो ना, बातमी लेखन, तसं. तर ह्याच्यामधून काय काय करायचं, प्रास्ताविक थोडंसं वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्थ आणि स्वरूप. तर स्वरूप तुम्हाला नक्कीच करायला लागणार ह्याचा. तर स्वरूप हे एवढं मोठं दिलेलं आहे, तेवढं काय तुम्हाला आता करायची गरज नाही आहे आणि एकच दिवस आहे. फक्त ह्याच्यामध्ये अंडरलाईन केलेले मुद्दे तुम्ही तुमच्या पुस्तकमध्ये अंडरलाईन करून घेऊन वाचून घ्या. आता त्याच्यानंतर बघा, हे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, वृत्तलेखनचे प्रकार. तर प्रकारमध्ये बातमीवर आधारित वृत्तलेख, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 4 मुद्दे पाठ करायचे आहेत. जास्त काय ह्याच्यामध्ये करत बसायची गरज नाही तुम्हाला. तर ह्याच्यामधून 4 मुद्दे करा, ह्याच्यामधून 4 मुद्दे करा. फक्त एवढं केलं तरीही बास आहे. काय जास्त तुम्हाला ह्याच्यामधून म्हणजे खूप काही करत बसायची गरज नाही आहे. तर फक्त 4 मुद्दे करा. ह्याच्यामधून अंडरलाईन केलेलं आहे. तर जर अंडरलाईन नसेल ही तरीही तुम्ही तुमच्या मनाने थोडंफार ह्याच्यामध्ये वाचून घेऊन लिहू शकता. ठीक आहे. तर आता नेक्स्ट प्रश्न ह्याच्याच पुढचं पाहूया आपण. इथे बघा, हे ह्याचंच पार्ट आहे आणि हे पण ह्याचंच पार्ट आहे. तर ह्याच्यामधून 4 मुद्दे किंवा 2-3 मुद्देही तुम्ही जरी केलाल तरीही बास आहे. तर त्याच्यामध्ये बघा, नेक्स्ट आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वृत्तलेखनासाठी विषय कसे सुचतात. तर ह्याच्यामध्ये हे तर प्रश्न कधी जास्त पडलेलं नाही आहे, तरी पण तुम्ही कोणताही रिस्क नको, त्यामुळे तुम्ही एकदा वाचूनच घ्या हे पण. तर हे बघा, बातमी, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2-3 मुद्दे करायचे आणि मराठी तुमच्यासाठी कठीणही नसणार, तर तुम्ही लिहू शकतात. हे बघा, हे सगळे हे मुद्दे आहेत इथे. ह्याच्यामधून 3 ओळी, ह्याच्यामधून 3 ओळी, याच्यामधून तुम्हाला जे सोपं वाटतं ते 3 ओळी असे करा. त्याच्यानंतर वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी. हां, हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्येही असेच मुद्दे आहेत. ह्याच्यामधून 3 ओळी करा, ह्याच्यामधून 1-2-3 ओळी, हे तर सगळंच करा, एवढंच आहे. आणि ह्याच्यामधून 1-2-3 ओळी आणि ह्याच्यामधून 1-2-3 ओळी. म्हणजे सगळं मिळून मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्हाला जर 5 मार्कचा प्रश्न असेल तर 1 पान लिहा आणि 2 मार्काचा जर प्रश्न असेल ह्याच्यावर अवलंबित तर 6 ते 7 ओळी लिहा. एवढं होईल तेवढं म्हणजे एवढं गरजेचंच आहे लिहिणं तुमच्यासाठी. तर एवढं केलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटून जाईल. ठीक आहे. तर कोणताही तुम्हाला डाऊट असेल तरी ते कॉमेंटमध्ये विचारा. आणि जर तुम्हाला ग्रामरची व्हिडिओ हवी असेल, व्याकरण, तर मला व्हिडिओमध्ये खाली कॉमेंट करा, व्याकरण या किंवा ग्रामर, मी अपलोड करेन. ठीक आहे. चला नंतर भेटूया. बाय बाय.